हॅलो फ्रेंड्स, मराठी व्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवची भाजी किंवा फरसाणची भाजी असंही तुम्ही म्हणू शकता। घरात एखाद्या वेळेस भाजी अवेलेबल नसते किंवा कोणती भाजी करू हे पटकन समजत नाही, तर अशा वेळी ही भाजी एकदम परफेक्ट आहे बनवण्यासाठी। आणि या भाजीसाठी खूप कमी साहित्य लागते। चला तर सुरू करूया। प्रथम मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि गॅस ऑन करून घेतला आहे। याच्यामध्ये मी 2 पळी तेल सोडते। तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची। तेल गरम झालेलं आहे। आता मी टाकून घेते मोहरी आणि जिरे। मोहरी व्यवस्थित तडकली की आता याच्यामध्ये मी टाकून घेते हिंग आणि पातळ चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। आता कांदा आपला व्यवस्थित भाजला गेला की याच्यामध्ये मी बारीक चिरलेले टोमॅटो टाकते। 1 टोमॅटो घेतलेला आहे इथे मी। व्यवस्थित परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी टाकते हळद, लाल तिखट आणि आपला घरगुती मसाला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये मी टाकते 1 वाटी फरसाण किंवा शेव। अगेन व्यवस्थित हलवून घ्यायचं। शेव आपली परतून झाली की आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ अगदी कमी टाकायचं, कारण शेवमध्ये ऑलरेडी मीठ असते। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी सोडत आहे। यामुळे आपली भाजी जास्त सुकी होत नाही। गॅसचा फ्लेम मी लो ठेवला आहे। आता याच्यावर आपल्याला 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की आपली भाजी शिजलेली आहे। याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे मी आणि लगेचच आपल्याला 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे। मी भाजी सर्व करून घेतलेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।